तर लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट थेअरीमध्ये जे पहिलं लिमिटेशन्स आहे आपलं, आहे की नाही, द लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल किंवा ऑक्टेट थेअरी. ऑक्टेट थेअरी किंवा इलेक्ट्रॉनिक थेअरी ऑफ व्हॅलन्सीचं जे लिमिटेशन्स आहे, तर ते पहिलं लिमिटेशन्स आहे, इट फेल्स टू एक्सप्लेन द स्टॅबिलिटी अँड फॉर्मेशन ऑफ इनकम्प्लीट अँड एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड. म्हणून यांनी सुरुवातीला जे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे किंवा एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड आहे यांचं स्टॅबिलिटी आणि फॉर्मेशन्स हे कसं काय होत असते, तर हे ऑक्टेट रूल नुसार एक्सप्लेन करता नाही आलं. कारण ज्या अर्थी तो इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे आणि स्टेबल आहे, तर तो ऑक्टेट रूल फॉलो करत नाही. ज्या अर्थी तो एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड आहे, म्हणजे 8 पेक्षा त्याच्या व्हॅलन्स शेलमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तो स्टेबल आहे, तर हे ऑक्टेट थेअरी यांची स्टेबिलिटी आणि यांचं फॉर्मेशन एक्सप्लेन करू शकली नाही. कारण यांचं म्हणणं होतं की प्रत्येक ॲटम आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणण्यासाठीच इलेक्ट्रॉन लूज, शेअर किंवा गेन करत असतो आणि ऑक्टेट कम्प्लीट करत असतो. पण बरेचसे असे ॲटम्स आहेत की जे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड बनवतात आणि एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड बनवतात, बट दे आर स्टेबल, ते स्टेबल सुद्धा आहेत आणि म्हणून त्यांची स्टेबिलिटी आणि त्यांचं फॉर्मेशन्स हे ऑक्टेट थेअरी एक्सप्लेन करू शकला नाही. आपण काल याचं डिटेल समजूनच घेतलं होतं. तर पहिल्यांदा आपण इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंडचे डेफिनेशन्स पाहू. द कंपाऊंड whose central atoms contain less than 8 electrons. ज्यांच्या सेंट्रल ॲटम मध्ये लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर दे आर कॉल्ड ॲज इनकम्प्लिटली ऑक्टेट कंपाऊंड. जसं आता इथे सेंट्रल ॲटम साठी आपण कोणता घेणार आहोत, जो लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतो तो सेंट्रल ॲटम असते. जसं बेरिलियम आहे, बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहे. तर जनरली हे जे सेकंड ग्रुपचे मेटल्स आहेत, लक्ष ठेवा, तर सेकंड ग्रुपचे मेटल जे असतील, बेरिलियम आहे की नाही, मॅग्नेशियम आहे, हे वाले, कॅल्शियम. त्यानंतर जे थर्ड ए ग्रुपचे मेटल्स आहेत, थर्ड ए ग्रुपमध्ये कोण आहे, बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, गॅलियम आहे. तर यांची जी व्हॅलन्सी असते, तर सेकंड ग्रुपमध्ये हे डायव्हॅलंट असतात, आहे की नाही. तर हे काय असतात, डायव्हॅलंट असतात. त्याच्यामुळं याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन्स येईल. हे जे थर्ड ग्रुपवाले आहे हे ट्रायव्हॅलंट असतात, तर यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स येईल, आहे ना, आणि जेव्हा ते बॉन्ड करतील तेव्हा. आणि त्यामुळं यांची जी ऑक्टेट आहेत ते इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड तयार होतील. आणि म्हणूनच आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे जे सेकंड ग्रुप किंवा थर्ड ए ग्रुपवाले जे एलिमेंट आहे हे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड साठी फेवरेबल असतात, है ना. आणि म्हणून यांचं फॉर्मेशन आणि याची स्टॅबिलिटी ऑक्टेट रूल फेल झाला एक्सप्लेन करण्यासाठी. आणि म्हणून आपण सांगतो की डेफिनेशन पाठ करायची गरजच नाही, त्याच्या नावातच आहे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड. म्हणजे हे असे कंपाऊंड आहे ज्यांच्या सेंट्रल ॲटम पाशी लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो, इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड. आता इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड मध्ये सर्वात पहिले एक्झाम्पल आपण इथे समजून घेऊन राहिलो ते आहे बेरिलियम डायक्लोराइड. तर बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर सर्वांना माहिती आहे, 4 ॲटॉमिक नंबर आहे यांचा. आणि 4 ॲटॉमिक नंबर असल्यामुळं नॅचरली याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा करसाल तुम्ही, तर 2 आणि 2 म्हणजे यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. आणि क्लोरीन जो आहे, तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17 आणि यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. यांच्यामुळे यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. आता बघा, जेव्हा हे दोन ॲटम एकमेकांसोबत बॉन्डिंग करतील तर सेंट्रल आपला बेरिलियम ॲटम्स आहे आणि या बेरिलियम ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आपल्यापाशी किती इलेक्ट्रॉन्स आहे, 2 इलेक्ट्रॉन्स आहे, जे मी क्रॉसनं दाखवले. आणि दुसरा जो ॲटम आहे तो आहे क्लोरीन ॲटम आहे. या क्लोरीन ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतात, जे मी डॉटनं दाखवतो, आहे की नाही. व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, 7. आणि व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्सच पार्टिसिपेट करत असतात बॉन्डिंगमध्ये, असं या थेअरीचंच म्हणणं आहे की नाही. त्याच्यामुळे याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आता बेरिलियमचे किती झाले, 4, 2 बॉन्डिंग पेअर आहेत. आणि ह्या क्लोरीनचं ऑक्टेट कम्प्लीट झालं, पण हे सेंट्रल ॲटम नाही आहे ना, मेन ॲटम नाही आहे जो मॉलिक्यूल तयार करते, आहे की नाही. यांचं ऑक्टेट कम्प्लीट झालं, पण हे कसं झालंय, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट आहे यांचं. आणि म्हणून यांना आपण डिफिशियंट कंपाऊंड म्हणतो. काय म्हणतो, डिफिशियंट, इलेक्ट्रॉन डिफिशियंट कंपाऊंड म्हणतात त्यांना. दे हॅव नीड मोर इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट देअर ऑक्टेट. सिमिलरली एक दुसरं एक्झाम्पल घेतला आता मी, बोरॉन ट्रायफ्लोराइड. हिअर द बोरॉन atoms having the atomic number 5, electronic configuration 2 3. Similarly fluorine has the atomic number 9, 2 and 7 electronic configuration आहे. outermost orbit boron contain 3 electrons, बोरॉनच्या outermost orbit मध्ये 3 electrons आहे.
त्याचे जर मी सेंट्रल बोरॉन ॲटम घेतला इथे, तर यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये असे मी 3 इलेक्ट्रॉन्स देईल, बरोबर आहे. आणि आता यांच्यासोबत जे दुसरे ॲटम बॉन्डिंग करून राहिले ते आहे कोण आहे, फ्लोरीन. 3 फ्लोरीन ॲटम्स आहेत असे, आहे की नाही. तर या फ्लोरीन ॲटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे, मी जे डॉट न दाखवतो. हे लेविस आणि जे कोसेल्स नावाचे सायंटिस्ट आहे, तर या लेविसनं हे डॉट स्ट्रक्चर दिलेलं आहे. आणि डॉट स्ट्रक्चर एक्सप्लेन द व्हॅलन्सी ऑफ व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम, असं त्यांचं हे म्हणणं आहे. तर हे जे आउटरमोस्ट ऑर्बिट झाली आता, तर यांच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे बोरॉनच्या, आणि म्हणून हे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे. हे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे, इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे. तर हे डिफिशियंट असते. काय असते, इलेक्ट्रॉन डिफिशियंट असते. हे ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळं हा दुसऱ्याकडून 2 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि कोऑर्डिनेट बॉन्डही बनवू शकतो. कोणता बॉन्ड, कोऑर्डिनेट. 2 इलेक्ट्रॉन जर एखाद्या ॲटम कडून घेतले तर जो बॉन्ड बनत असते त्याला कोऑर्डिनेट बॉन्ड म्हणत असतात. हे डिफिशियंट असल्यामुळं याला आपण लेविस नावाच्या सायंटिस्टच्या म्हणण्यानुसार लेविस ऍसिड असं म्हणतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. तर जनरली तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे डिफिशियंट वाले आहे, तर हे सेकंड ए ग्रुपचे आणि थर्ड ए ग्रुपचे जे ॲटम्स असतात, ते जर सेंट्रल ॲटम असेल एखाद्या कंपाऊंड मध्ये, तर हे काय करतात, आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन वाले कंपाऊंड तयार करतात. आणि हे स्टेबल सुद्धा आहेत, हे स्टेबल कंपाऊंड आहे. आणि म्हणून यांचं फॉर्मेशन, यांची स्टॅबिलिटी कोणाला एक्सप्लेन करता आली नाही, ऑक्टेट थेअरीला. तर हे सायंटिस्ट लोकांनी यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की नाही बा, हे कसे काय, मग यांचं तुम्ही म्हणता तुमच्या थेअरीनुसार की ऑक्टेट कम्प्लीट करण्यासाठी प्रत्येक ॲटम आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी इलेक्ट्रॉन शेअर करतो, लूज करतो किंवा गेन करतो. तर मग यांची स्टॅबिलिटी या लेविस आणि कोसेल नावाच्या सायंटिस्टला एक्सप्लेन करता नाही आली. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण आता समजून घेणार आहोत. बघा, लक्षात ठेवा इकडे. तर याचं आत्ताच आपण पाहिलं, बेरिलियम डायक्लोराइड आहे ना, सेंट्रल ॲटम मध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहे आणि म्हणूनच हे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बोरॉन ट्रायफ्लोराइड. सेंट्रल बोरॉन ॲटम कंटेन 6 इलेक्ट्रॉन. सेंट्रल बोरॉन ॲटम पाशी आता 6 इलेक्ट्रॉन्स राहील इन देअर व्हॅलन्स सेल. त्यानंतर ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड मध्येही ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 283 आणि यांच्याही व्हॅलन्स सेलमध्ये नॅचरली, आता असं कोणताही फॉर्म्युला दिला तर पटकन तुम्हाला काढता आलं पाहिजे, त्याचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे आपल्याला. तर ॲटॉमिक नंबर माहिती झाला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 283, तसं ही पिरियड नंबर माहिती करायचा. जसं हे थर्ड पिरियडमध्ये आहे म्हणजे याचा व्हॅलन्स सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे. हा 7th पिरियडमध्ये आहे की नाही, म्हणजे याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 7th इलेक्ट्रॉन्स आहे. असं जर लक्षात ठेवलं तर पिरियोडिक टेबल, तर पटकन लक्षात येते आपल्याला कसा त्याच्या व्हॅलन्स सेलमधले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत बसायचं काम पडत नाही. म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला की थर्ड ए ग्रुपचे पूर्ण मेंबर पाठ करून ठेवायचे आणि तेही टेक्निकल पद्धतीनं, बैंगन, आलू, गांजर, इनथैली. 4th ए मधले तुम्ही पाठ करून ठेवायचे. म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला फक्त व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनचं काम असते आणि व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉनचं काम असल्यामुळे फटाफट आपल्याला त्याची व्हॅलन्सी काढता येते. त्याच्यामुळे ॲल्युमिनियम आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असे 3 इलेक्ट्रॉन्स असतात, 1 2 3, आहे की नाही. आणि त्याच्यासोबत मग आता 3 क्लोरीन आपले इलेक्ट्रॉन काय करतात, शेअर करतात. त्याच्यामुळे याच्या व्हॅलन्स सेलमध्ये ॲल्युमिनियमच्या 6 इलेक्ट्रॉन्स येतात आणि म्हणून हा सुद्धा इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड आहे. तर हे सुद्धा इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर म्हणजे पाठ करण्याचं कामच नाही पडत आपल्याला. तर इट सेंट्रल ॲल्युमिनियम कंटेन 6 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल. यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहे. तसंच काही एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड आहे. एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड म्हणजे काय, की ज्या कंपाऊंडच्या सेंट्रल ॲटम पाशी मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड. बघा, महत्वाचं काय की हा जो सेंट्रल ॲटम आहे जो बॉन्डिंग करत असतो दुसऱ्या ॲटम सोबत, आहे ना. इथे कोणकोणते सेंट्रल ॲटम, फॉस्फरस आहे, सल्फर आहे. हे जे सेंट्रल ॲटम आहे तर हे आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये मोर दॅन 8 इलेक्ट्रॉन जर आणत असतील आणि कंपाऊंड बनवत असतील तर यांना आपण एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड म्हणत असतो. म्हणून द कंपाऊंड हुज सेंट्रल ॲटम कंटेन more than 8 electrons in their valence shell are called as expanded octet compound. तर आता एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड तुमच्या पिरियोडिक टेबलमध्ये जर आपण पी ब्लॉकचे मेंबर पाहिले तर यांची कोणाची टेंडन्सी आहे की हे एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड तयार करण्याची. लक्षात ठेवा, हे सुद्धा टेक्निक शिकून घ्यायची असते. आपण हे पाठ नसते करत, हे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे की 4th ए ग्रुपवाला जर असेल तर तो ऑक्टेट कम्प्लीट वालाच करल, आहे की नाही. अरे 4th ए ग्रुपमध्ये व्हॅलन्स सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामुळे ते ऑक्टेट कम्प्लीट करल. पण आता हे जे 5th ए असेल, 6th ए असेल, आहे की नाही, आणि हे 7th ए वाले जे मेंबर असतील ते हे हमखास एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड तयार करतील. जसं नायट्रोजन आहे,
है ना, ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, हे पहिले मेंबर नाही करतील, पण हे नेक्स्ट थर्ड पिरियड वाले मेंबर तयार करतील. बघा आता कोण, फॉस्फरस, त्याच्यानंतर सल्फर, त्याच्यानंतर क्लोरीन, हे वाले. नंतर इथेच तुम्ही क्लोरीन नंतर ब्रोमीन, आयोडीन, हे वाले जे आहे एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड तयार करतील. का बरं एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड? जसं आता मी नायट्रोजन फॅमिलीचा घेतला फॉस्फरस, तर हे फॉस्फरस काय करू शकतो, PCl3 करू शकतो, हा कम्प्लीट ऑक्टेट आहे. पण हे PCl5 सुद्धा तयार करू शकतो, PCl5 कंपाऊंड सुद्धा तयार करू शकतो, आहे की नाही. कारण आता या फॉस्फरसच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स देणार आहोत मी, 5th A ग्रुपमध्ये असल्यामुळे 5 इलेक्ट्रॉन्स देणार आहोत अशा प्रकारे, आहे की नाही. जेव्हा तो PCl5 तयार करत असेल तर तो 5 क्लोरीन ऍटम सोबत काय करणार आहे, एक एक इलेक्ट्रॉन शेअर करेल. बघा 1 2 3 4 5 असे 5 क्लोरीन ऍटम सोबत एक एक इलेक्ट्रॉन काय करेल, तो शेअर करेल, है ना. आणि आता याच्या व्हॅलन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले, 10 इलेक्ट्रॉन झाले, है ना. म्हणजे मोर दॅन एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड झालं हे. आणि त्यामुळं इकडे तर आपण देणारच आहे 7 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करून टाकायचे. म्हणजे बॉन्ड, हे जे लेविस डॉट स्ट्रक्चर आहे, हे लेविस डॉट स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करता आलं पाहिजे. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला लक्षात आलं पाहिजे व्हॅलन्स सेलमध्ये किती आहे कोणाच्या बी, आहे की नाही. तर असं हे लेविस डॉट स्ट्रक्चर तयार होईल. या लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये असं लक्षात येतं की फॉस्फरस कंटेन 10 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल. नॅचरल आहे, ज्यावेळेस तो पेंटा व्हॅलन्सी करणार आहे की नाही, यावेळेस तो पेंटा व्हॅलन्सी जेव्हा करल तर त्या 5th A ग्रुपमध्ये, तर तो नॅचरली एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंडच राहणार आहे, 10 इलेक्ट्रॉन्स राहील. इथेही बघा सल्फर जो आहे, हा सल्फर सुद्धा सल्फर हेक्झा फ्लोराईड तयार करेल, आहे की नाही. कारण सल्फरच्या व्हॅलन्स सेलमध्ये असे 6 इलेक्ट्रॉन्स असतात, आहे की नाही. हे 6 इलेक्ट्रॉन 6 फ्लोरीन ऍटम सोबत काय करतील, एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतील, आहे की नाही. हे काय होतील, 6 इलेक्ट्रॉन्स एक एक काय करतील, शेअर करतील, है ना. अशा प्रकारे यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आता किती येतील इलेक्ट्रॉन्स येतील, 12 येतील, आहे की नाही. 12 बॉन्डिंग पेअर, 12 इलेक्ट्रॉन्स येतील. 1 बॉन्ड पेअर, 2nd बॉन्ड पेअर, 3 4 5 6 बॉन्ड पेअर मीन्स 12 इलेक्ट्रॉन्स, आहे की नाही. आणि नॅचरली दॅट हॅज एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड. तर हे जे आहेत, हे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, आयोडीन हेप्टाफ्लोराईड 7 बॉन्ड तयार करू शकतो आयोडीन, कारण त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहे. अशा प्रकारे म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण जे काही 1 2 3 4 5 6 7 आहे की नाही, अशा प्रकारे 7 फ्लोरीन सोबत तो बॉन्ड करू शकतो. तर अशा प्रकारचे हे कंपाऊंड तयार होऊ शकते. तर यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आता किती येतील, 14. तर हे जे कंपाऊंड आहे हे एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड आहे. तर हे थोडंसं टेक्निकली आपल्या डोक्यात आलं पाहिजे की नेमकं हे एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड कोण बनवतात. तर हे जे आहेत ना, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचे जर कंपाऊंड असेल तर यांची व्हॅलन्सी एक्झॅक्टली ग्रुप नंबर एवढी असेल. काय असेल, ग्रुप नंबर एवढी जर असेल, किंवा कधी कमी असू शकते, असं काही नाही की ग्रुप नंबर एवढीच व्हॅलन्सी असली म्हणजे एक्सपांडेड असते असं नाही आहे ना. जसं मी बोरॉनचा घेतला, बोरॉन किंवा क्लोरीन पेंटा आयोडाईड घेतला, क्लोरीन पेंटा आयोडाईड म्हटल्यापेक्षा टेट्रा आयोडाईड घेतला किंवा टेट्रा फ्लोराईड घेतला. क्लोरीन टेट्रा फ्लोराईड जर घेतला तर काय होईल सांगा. क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती आहे, 7, 1 2 3 4 5 आणि 6 आणि 7. हे 4 फ्लोरीन याच्यासोबत 1 2, हे दुसरा फ्लोरीन, हे तिसरा फ्लोरीन आणि हे चौथा फ्लोरीन. आता किती झाले, हे 2 2 4 2 6 2 8, नंतर हे 9 10 11, म्हणजे हे सुद्धा एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड झाला, आहे की नाही. मग अशा प्रकारे हे जे कंपाऊंड्स आहेत तर आपण काय म्हणू की यांना एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड म्हणू. तर हे कंपाऊंड कसे तयार होतील आणि यांची स्टॅबिलिटी हे ऑक्टेट रूल काय करू शकला नाही, एक्सप्लेन करू शकला नाही. क्लिअर झालं ना तुम्हाला मी काय सांगितलंय ते. बघा आता ही जी थिअरी आहे तर ही थिअरी खूप महत्वाची आहे, ऑक्टेट थिअरी, कारण ही सुरुवातीची थिअरी आहे, जी एकदम पहिली थिअरी आहे, जी बॉन्डिंग विषयी माहिती देणारी आहे. म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फॉस्फरस तुमचं माहिती आहे 285 आहे. व्हॅलन्स सेलमध्ये फॉस्फरसच्या 5 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 5 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं सिंगल इलेक्ट्रॉन्स तो एक एक क्लोरीन सोबत शेअर करेल. अँड दॅट्स वाय द फॉस्फरस कंटेन 10 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल and hence it is the example of expanded octet compound. Sulfur hexafluoride, sulfur has the electronic configuration 286. सल्फरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आउटरमोस्ट ऑर्बिट मधलं 286 आहे आणि फ्लोरीनचं 27 आहे. दॅट्स वाय सल्फर हॅज 6 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल अँड फ्लोरीन हॅज 7 इलेक्ट्रॉन. ते शेअर
6 electrons to form the 12 bonding pair. 12 bonding pair यांच्या outermost orbit मध्ये येतील, है की नाही. That's why the sulfur, central sulfur contain 12 electrons in their valence shell. It is the example of expanded octet compound. ठीक आहे. आता आपल्याला इथे जर असं क्वेश्चन दिलं गेलं, फाइंड द मॉलिक्युल्स विच इज इनकम्प्लीट और एक्सपांडेड ऑक्टेट कंपाउंड, तर यापैकी आपण एक्सपांडेड ऑक्टेट कंपाउंड कोणता आहे आणि इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाउंड कोणता आहे, तर तुम्हाला असं क्वेश्चन आला तर तुमचं त्याचं आन्सर क्लिअर झालं पाहिजे, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे तर जसं इथे PCl5 नॅचरली 5 बॉन्ड आहेत आणि 5 बॉन्ड असल्यामुळे हे एक्सपांडेड ऑक्टेट कंपाउंडच राहणार आहे. SF6 हा एक्सपांडेड ऑक्टेट कंपाउंड आहे. फक्त तुमचं कन्फ्युजन कुठं राहिलं असतं, हे ClF3, तर मी ClF3चं एक्सप्लेनेशन देतो. हा कसा काय एक्सपांडेड ऑक्टेट कंपाउंड आहे म्हणून. हा एक्सपांडेड ऑक्टेट कंपाउंड कसा आहे, तर त्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल आता की त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स असतात, 7 इलेक्ट्रॉन्स असतात, आहे की नाही. आउट ऑफ दिस दे फॉर्म ओनली 3 बॉन्ड्स. त्यांनी जर 3 बॉन्ड केले तर एक 1 फ्लोरीन सोबत, सेकंड फ्लोरीन सोबत आणि थर्ड फ्लोरीन सोबत जर बॉन्ड तयार केला तर दीज आर द 6 इलेक्ट्रॉन्स, देन 8 and then 10. That's why its valence shell contain 10 electrons when they form the 3 bond. No, that's why it is the expanded octet compound. H2SO4. H2SO4 outermost orbit मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे यांच्या, 6 इलेक्ट्रॉन्स असतात. सल्फर, सेंट्रल ॲटम सल्फर आहे, 6th A ग्रुपचा मेंबर आहे. व्हॅलन्स सेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन काढायचे. त्याच्यानंतर ऑक्सिजन ॲटम्स 1 आहे की नाही, SO4 आहे ना हे, तर हे 1 आणि हे सिंगल ॲटम शेअर करेल, तो सिंगल इलेक्ट्रॉन शेअर करेल. म्हणजे मी डायरेक्ट स्ट्रक्चर काढतो, S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, H2SO4चं स्ट्रक्चर आहे असं आहे. तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की यांचं स्ट्रक्चर जर असं काढलं तर हे 2 बरोबर आहे, हे 2 4, हे 2 6, हे 2 8 आणि हे 10 आणि हे 12. यांच्या व्हॅलन्स सेलमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती येऊन जाईल, 12 इलेक्ट्रॉन्स येईल, है ना. दॅट्स वाय इट इज द एक्सपांडेड ऑक्टेट कंपाउंड. आणि मी इनकम्प्लीट साठी तर तुम्हाला सांगितलं की दॅट इज द सेकंड A अँड थर्ड A ग्रुप एलिमेंटचे जे कंपाऊंड असेल ते डोळे लावून तुम्ही इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड म्हणसाल. ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड, बेरिलियम डायक्लोराइड, बोरॉन ट्रायक्लोराइड, ट्रायफ्लोराइड, बेरिलियम डायफ्लोराइड, आहे ना. असं टेक्निकली लक्षात ठेवायचं जेणेकरून आपल्याला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जर द्यायचं असेल फटकन तर ते लक्षात आलं पाहिजे. तर ही ट्रिक्स थोडीशी लक्षात ठेवायची आहे की सेकंड A अँड थर्ड A ग्रुप एलिमेंट्स जनरली फॉर्म इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड अँड एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड जर विचारले असेल तर P ब्लॉक मधले थर्ड पिरियड पासूनचे म्हणजे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांचे जे कंपाऊंड्स असतील तर दे जनरली फॉर्म द एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड. त्याचं कारण काय असते माहिती आहे का, की दे हॅव व्हॅकंट डी ऑर्बिटल्स. यांच्यापाशी व्हॅकंट डी ऑर्बिटल अवेलेबल असते. सेकंड पिरियड मध्ये डी ऑर्बिटलच नसते, कारण हे न्यूक्लियस पच्ची पहिली, हे दुसरी जी असते ते 2s2p नच बनलेली असते, बरोबर आहे. म्हणून सेकंड पिरियड मध्ये जेवढे एलिमेंट येत असतात त्यांच्यापाशी डी ऑर्बिटल अबसेंट असते. त्याच्यामुळेच ते लोअर व्हॅलन्सी दाखवत असतात. काय दाखवत असतात, लोअर व्हॅलन्सी दाखवत असतात. म्हणजे 8- ग्रुप नंबर ही व्हॅलन्सी दाखवत असतात. ठीक आहे, अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर हे थोडंसं टेक्निकल नॉलेज असेल तर आपल्याला कोणतंही कंपाऊंड याच्यातला ओळखता येतो. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं असेल असं मी होप करतो. आणि आता आपण दुसरा जो इनएडिक्वेन्सेस आहे तो कोणता आहे, इंटरॅक्टिंग फोर्सेस. नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्सेस आहे की नाही. आता नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्सेसवर फोकस करू की जसे 2 ॲटम जर असेल नाही की नाही, तर आता आपल्या समोर हे 2 ॲटम्स आहेत. जेव्हा केव्हा बॉन्ड तयार होत असते माहिती आहे ना तुम्हाला, की जर 2 ॲटम असेल तर 2 ॲटम बॉन्ड का तयार करतात, म्हणजे 2 कोणत्याही गोष्टी जवळ का येत असते हे लक्षात ठेवायचं आहे की त्यांच्यामध्ये काही ना काही अट्रॅक्शन असलंच पाहिजे, आहे की नाही. जसं एक ॲटम जर असेल तर त्याच्या सेंटरमध्ये काय असते, पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लियस म्हणतो आपण, आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतो. असंच दुसऱ्याही ॲटम पाशी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असेल आणि सेंटरमध्ये न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असेल. तर या इलेक्ट्रॉनमध्ये तर रिपल्शन असेल, आहे की नाही. या न्यूक्लियसमध्ये रिपल्शन असते. तर रिपल्शन असल्यामुळे जवळ येत असतात का, नाही. म्हणजे यांच्यामध्ये 2 फोर्स ऑफ रिपल्शन असतात. फोर्स ऑफ रिपल्शन. आता रिपल्शन कोणाकोणामध्ये असते, इलेक्ट्रॉन्स ऑफ 1 atoms and electrons of other atoms. Similarly, nucleus of 1 atoms and nucleus of other atoms. हे 2 फोर्स ऑफ रिपल्शन असतात.
पण याच्या व्यतिरिक्त 2 फोर्स ऑफ अट्रॅक्शन बी असते, बरोबर आहे. 2 फोर्स ऑफ अट्रॅक्शनही असतात. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणते असते यांच्यामध्ये? एका ॲटमचं न्यूक्लियस आणि दुसऱ्या ॲटमचा इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. एका ॲटमचा इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या ॲटमचं न्यूक्लियस यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. म्हणजेच न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स, अगेन न्यूक्लियस ऑफ सेकंड ॲटम अँड इलेक्ट्रॉन्स ऑफ सेकंड ॲटम, असे 2 फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतात, बरोबर आहे की नाही. आणि वी नो दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स इज प्रीडॉमिनंट. फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रीडॉमिनंट ओव्हर फोर्स ऑफ रिपल्शन. फोर्स ऑफ रिपल्शन पेक्षा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असते, म्हणून तर बॉन्डिंग होते यांच्यामध्ये, आहे की नाही. आणि नॅचरली दिस टाइप ऑफ फोर्सेस प्रेझेंट इन द ॲटम्स आर नॉट एक्सप्लेन बाय युझिंग ऑक्टेट थेरी. ऑक्टेट थेरीनं असं काही सांगितलं नाही की बा 2 ॲटम्स एकमेकांच्या जवळ का येतात, है ना, किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असलं पाहिजे तेव्हाच ते जवळ येतील, है ना. त्यांचं म्हणणं होतं की काही अट्रॅक्शन विषयचा काही विषय नाही, तो आपला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी इलेक्ट्रॉन देते, घेते, शेअर करते, है ना. पण त्यांनी असं काही एक्सप्लेन केलं नाही की एखादे 2 ॲटम जेव्हा जवळ येत असतात बघ, तर त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शनही असते. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुरुवातीला प्रीडॉमिनंट असते, म्हणून ते जवळ जवळ येतात आणि एनर्जी लॉस करतात आणि स्टेबल बनतात, आहे की नाही. असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन विषयी कोणतीही इन्फॉर्मेशन या थिअरीला एक्सप्लेन करता आली नाही. आणि म्हणून इट फेल्स टू एक्सप्लेन द नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्सेस बिटवीन द 2 बॉन्डेड ॲटम्स. 2 बॉन्डेड ॲटम्स मध्ये जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते तर त्यांच्याविषयी या थिअरीला आपलं एक्सप्लेनेशन देता आलं नाही. म्हणून इट फेल्स टू एक्सप्लेन द नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्सेस बिटवीन द 2 ॲटम्स when they form the molecules, that is the force of attraction and force of repulsion. Force of attraction between the positive charge of one atoms and electrons of other atoms, and force of repulsion is the positive charge and negative charge and negative charge. ठीक आहे. नेक्स्ट, ऑड इलेक्ट्रॉन्स मॉलिक्युल्स. तिसरं थिअरीचं या फेल्युअर होतं की एखादा मॉलिक्यूल जो ऑड इलेक्ट्रॉन बनवतो तर त्यांचं ऑड इलेक्ट्रॉन फॉर्मेशन सुद्धा याला सांगता नाही आलं. It fails to explain the formation of some stable molecule which contain a central atom as a odd electrons. त्यांच्या सेंट्रल ॲटम मध्ये ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत, जसं इथे नायट्रोजन आहे, या नायट्रोजन पाशी ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत. ते डू नॉट सॅटिस्फाय द ऑक्टेट रूल. जरी हे ऑक्टेट रूल सॅटिस्फाय करत नाही आणि ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस बनवतात, तर अशा ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिसचं फॉर्मेशन सुद्धा यांना एक्सप्लेन करता नाही आलं. जसं नायट्रिक ऑक्साईड आहे, नायट्रिक ऑक्साईड. आता याचा जर लेविस डॉट स्ट्रक्चर काढायचं असेल तर नायट्रोजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दाखवसाल तुम्ही? 5 इलेक्ट्रॉन्स दाखवा. ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दाखवसाल तुम्ही? नॅचरली तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स दाखवसाल? 6 इलेक्ट्रॉन्स दाखवसाल. 2, 2, 4 आणि मी आता हे 2, 6 असे दाखवतो. तर नॅचरली हे जेव्हा 2 बॉन्ड करतील, 1 आणि 2 बॉन्ड करते, तर ह्यांचं तर ऑक्टेट कम्प्लीट होईल. कोणाचं? या ऑक्सिजन ॲटमचं ऑक्टेट कम्प्लीट होईल. पण इथे किती आहेत? 2, 3, 4, 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स येईल. यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स होईल. यांच्या आउटरमोस्ट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होईल ऑक्टेट कम्प्लीट. मग हे जे ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे, 7 इलेक्ट्रॉन असणारा स्पेसिस, द फॉर्मेशन अँड स्टॅबिलिटी ऑफ दिस ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आर नॉट एक्सप्लेन बाय युझिंग ऑक्टेट थेरी. दिस इज अनदर फेल्युअर ऑफ दिस थेरी. हे या थेरीचं नेक्स्ट फेल्युअर आहे. त्यानंतर नेक्स्ट फेल्युअर पाहू आपण या थेरीचं, आहे की नाही. तर या थेरीचं नेक्स्ट फेल्युअर आहे एनर्जी अँड रिॲक्टिव्हिटी. आता आपल्याला माहिती आहे की ड्युरिंग द फॉर्मेशन्स ऑफ मॉलिक्युल्स, जेव्हा मॉलिक्यूल तयार होत असते तेव्हा एक एनर्जी ग्राफ असते, लक्षात ठेवा. म्हणजे ऍक्च्युअली या थेरीनं हे सांगितलंच नाहीये, ते एक ग्राफ काढलेला आहे बघा तुम्ही. इथे हे ग्राफ काय आहे ते समजलं पाहिजे आपल्याला. जेव्हा आपण 2 ॲटम जवळजवळ आणतो त्याला म्हणतो आपण इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. काय म्हणतो? इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. इकडे घेतला आपण आणि इकडे पोटेन्शियल एनर्जी चेंज, म्हणजे बॉन्ड तयार होत असताना पोटेन्शियल एनर्जी मध्ये होणारा बदल. तर ही पोटेन्शियल एनर्जी इथे 0 आहे, लक्षात द्या. इकडे याच्यावर तर जास्त असते. आता जेव्हा 2 ॲटम असतात ते खूप अनस्टेबल असतात जेव्हा ते दूर दूर असतात तेव्हा, आहे की नाही. जसं तुम्ही सुद्धा आहे, तुम्ही आता नीट JEE ची प्रॅक्टिस करून राहिले, त्याच्यासाठी खूप दूर आहात, है ना. म्हणजे तुमची एनर्जी खूप जास्त आहे सध्या. जोपर्यंत तुम्ही खूप अभ्यास नाही करसाल, म्हणजे खूप एनर्जी लॉस नाही करसाल, तोपर्यंत तुमचं गोल अचीव होणार नाही. आणि त्याच्यामुळे हे जसं जसं जवळ येतील तसं हे एनर्जी लॉस करतील. बघा लक्षात ठेवायचं आहे ना. एक स्टेज अशी येईल
जिथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन एक्झॅक्टली बॅलन्स होईल. बघा, हे दोन ॲटम जेव्हा एकमेकांच्या इतके क्लोज येतील की ज्या वेळेस त्यांच्यामधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन एक्झॅक्टली बॅलन्स होईल, त्यावेळेस जे दोन ॲटम मधलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स असेल दॅट इज कॉल्ड ॲज बॉन्ड लेंथ. त्याला काय म्हणतो आपण? बॉन्ड लेंथ. आता याच्यापेक्षाही जबरदस्तीनं मी जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर यांच्यामध्ये रिपल्शन होईल. म्हणजे हे जे थेरी आहे ते इथपर्यंत अट्रॅक्शन झालं, इथं बॉन्ड तयार झाला आहे की नाही, हे झाली बॉन्ड लेंथ. आता इथून जर आपण याला जबरदस्तीनं वापस जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर याची एनर्जी वाढेल आणि मग तो ब्रेक होईल, दूर चालला जाईल. आणि दोन ॲटम जर सेम स्पिन असेल म्हणजे सारखेच इलेक्ट्रॉन स्पिन असेल तर ते एकमेकांना ढकलतात, त्यांची पोटेन्शियल एनर्जी एकदम वाढेल. तसा एक ग्राफ आहे. जसं जसं दोन ॲटम एकमेकांच्या जवळ येतात तसतशी एनर्जी रिलीज होत असते. तर जेवढी एनर्जी हे बॉन्ड तयार होताना रिलीज झाली त्याला म्हणत असतो बॉन्ड एनर्जी, बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी. आणि जितकी त्या बॉन्डला तयार होण्यासाठी एनर्जी लागली तेवढीच त्याला तोडासाठी लागत असते, त्याला आपण बॉन्ड ब्रेकिंग एनर्जी म्हणतो. आणि जितकी जास्त त्याला बॉन्ड तोडण्यासाठी एनर्जी लागली याचा अर्थ त्याचा बॉन्ड तयार होत असताना तेवढी एनर्जी त्यांनी रिलीज केली, तेवढा तो मोर स्टेबल तयार झाला. म्हणजे जेवढं एखाद्या ॲटमनं जितकी एनर्जी जास्त लॉस केली तेवढा तो मोर स्टेबल मॉलिक्यूल तयार करत असतो. तर हे जे एनर्जीचं म्हणजे एनर्जीचं रिलीज आहे किंवा एनर्जी चेंज आहे ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मॉलिक्यूल इज नॉट एक्सप्लेन बाय ऑक्टेट थेरी. म्हणजे ऑक्टेट थेरीनं तसं काही सांगितलं नाही की दोन ॲटम जवळ आले तर त्यांची एनर्जी जास्त असते म्हणून ते जवळ येतात, नंतर ते एका विशिष्ट डिस्टन्स पर्यंत येऊन आपली एनर्जी लॉस करतात, त्याला आपण बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी म्हणतो. आणि नंतर आपण जर जबरदस्तीनं त्याच्याही समोर त्याला जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते रिपल्शन करतील, कारण फोर्स ऑफ रिपल्शन वाढेल आणि बॉन्ड एनर्जी वाढणार आहे. तर हे जे एनर्जी रिलीज प्रोसेस आहे ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड in a molecules is not explained by using octet theory. म्हणून it fails to explain the energy change during the formation of bond and reactivity of resultant molecule. आता ज्याची बॉन्ड एनर्जी कमी तो मोर रिएक्टिव्ह, ज्याची बॉन्ड एनर्जी खूप जास्त तो लेस रिएक्टिव्ह आहे की नाही. ग्रेटर द एनर्जी रिलीज मोर द स्टेबिलिटी ऑफ द बॉन्ड. जास्त एनर्जी जर रिलीज झाली तर तो स्टेबल बॉन्ड आहे आणि लेस रिएक्टिव्हिटी ऑफ द मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलची रिएक्टिव्हिटी लेस राहील. म्हणजे एनर्जी आणि रिएक्टिव्हिटी विषयी मॉलिक्यूल म्हणजे बॉन्डच्या फॉर्मेशनच्या वेळेस या थेरीनुसार काहीही एक्सप्लेनेशन देण्यात आलं नव्हतं, म्हणून हे सुद्धा या थेरीचं काय फेल्युअर आहे. नेक्स्ट फेल्युअर काय या थेरीचा? आता जॉमेट्री अँड शेप ऑफ रिझल्टंट मॉलिक्यूल. जसं आपल्याला माहिती आहे की दोन ॲटम जेव्हा बॉन्ड तयार करतात तर त्यांच्या विशिष्ट ऑर्बिटल ओव्हरलॅप करत असतात आहे की नाही. सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड तयार होत असते. जसं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये समजून घेतलं की कार्बनचं हायब्रिडायझेशन सिंगल बॉन्ड असेल तर sp3 असते. तर या कार्बनच्या भोवताली एक sp3, दुसरी sp3, तिसरी sp3, चौथी sp3 आणि हे चारही sp3 हायब्रिड ऑर्बिटल. आता हे वेगळी थिअरी आहे, हायब्रिडायझेशन आहे ना, तर या थिअरीनं एक्सप्लेन नाही केलेलं आहे. तर या थिअरीचं म्हणणं आहे की जेव्हा बाकीच्या थिअरीचं म्हणणं आहे की जेव्हा दुसरा एखादा ॲटम बॉन्ड करतो दुसऱ्यासोबत तर त्यावेळेस तो एका विशिष्ट अँगलनं दूर जातो, त्याच्यामुळे त्या मॉलिक्यूलला विशिष्ट आकार येते, जसं 109 डिग्री 28 मिनिट. त्याच्यामुळे याचा शेप कसा येत असतो? असा टेट्राहेड्रल शेप येत असतो. जर sp2 हायब्रिडायझेशन असेल तर आपण म्हणतो की लिनियर शेप येत असते आहे की नाही. अशा प्रकारे हे एक sp2, हे एक sp2 आणि हे एक sp2 आणि यांच्यामधला बॉन्ड अँगल 120 डिग्रीचा असते. तर असं जॉमेट्री अँड शेप ऑफ द रिझल्टंट मॉलिक्यूल इज नॉट एक्सप्लेन बाय युझिंग ऑक्टेट थेरी. एकदम पहिली थिअरी होती, त्याच्यामुळे या थिअरीनं पूर्ण एक्सप्लेनेशन नाही दिलं की जेव्हा मॉलिक्यूल तयार होत असते त्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार होत असते तर त्याचा आकार कसा आला पाहिजे, त्याची बॉन्ड अँगल किती आला पाहिजे, एनर्जी किती रिलीज झाली पाहिजे, ते का बरं एकमेकांच्या जवळ येतात. तर ही अशी माहिती आहे, हे काही पाठ करायची नाही आहे, बस आपल्या लक्षात ठेवायचं आहे. आणि म्हणून जॉमेट्री अँड शेप ऑफ रिझल्टंट मॉलिक्यूल कॅनॉट एक्सप्लेन बाय युझिंग ऑक्टेट थेरी. ऑक्टेट थेरीचं हे सुद्धा एक फेल्युअर होतं की ऑक्टेट थेरी काय एक्सप्लेन करू शकली नाही, जॉमेट्री अँड शेप ऑफ रिझल्टंट मॉलिक्युल्स. जसं टेट्राहेड्रल, ट्रायगोनल, लिनियर, अँग्युलर, व्ही शेप अशा जॉमेट्री असतात जेव्हा ते बॉन्ड तयार करतात तेव्हा. तर देअर जॉमेट्री, जसं बेरिलियम डायफ्लोराइड हा लिनियर मॉलिक्यूल असतो, 180 डिग्रीचा बॉन्ड अँगल असेल. जसं इथिलीन मॉलिक्यूल दिला इथं आहे की नाही, ऍसिटिलीन आहे, ऍसिटिलीन बी लिनियर मॉलिक्यूल असते, 2 p ऑर्बिटल असतात. तर अशा प्रकारे त्यांची जॉमेट्री किंवा बॉन्ड अँगल कोणाला सांगता नाही आलं, या व्हॅलन्स बॉन्ड थेरी किंवा व्हॅलन्स नाही, इलेक्ट्रॉनिक थेरी ऑफ व्हॅलन्सी किंवा ऑक्टेट थेरीला हे एक्सप्लेन करता नाही आलं. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल.
असं मी होप करतो की इथे ही पहिली थिअरी काय झाली, ऍक्च्युअली एंड झाली. आणि यांनी शेवटी डॉट अँड डॅश फॉर्म्युला, आता आपल्याला डॉट आणि डॅश फॉर्म्युला या थिअरीनुसार राईट करायचं आहे. हे याचं लिमिटेशन नाही आहे, हे अप्लिकेशन्स आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण या थिअरीनुसार जे व्हॅलन्सी आहे ते व्हॅलन्सी एखाद्या ॲटमची डॉट किंवा डॅश फॉर्म्युल्यामध्ये समजावून सांगू शकलो. म्हणून तर आपण कोव्हॅलंट बॉन्डला डॅश मध्ये डिनोट करतो, आहे की नाही. ऑक्टेट रूल गिव्स द गाईडलाईन्स फॉर रायटिंग द मॉलिक्यूल बाय डॉट फॉर्म्युला अँड डॅश फॉर्म्युला. म्हणून ऑक्टेट थेरी आपल्याला एक गाईडलाईन देऊ शकली की एखाद्या कंपाऊंडचा डॉट आणि डॅश फॉर्म्युला कसा काढायचा आहे. सच इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज लेविस स्ट्रक्चर. त्याला आपण लेविस डॉट स्ट्रक्चर म्हणतो. हे याचं लिमिटेशन नाही आहे, हे याचं अप्लिकेशनच म्हटलं तरी चालते, आहे की नाही. डॉट आणि डॅश फॉर्म्युले आपण एक्सप्लेन करू शकलो. त्याच्यामुळे आता आपल्याला लेविस व्हॅलन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ लेविस स्ट्रक्चर डॉट अँड डॅश फॉर्म्युले कसे काढायचे हे आपण उद्याला डॉट आणि डॅश फॉर्म्युले क्लिअर करणार आहोत. म्हणजे